भव्य कार्यक्रमासाठी प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींचे खूप खूप आभार आणि सर्वांना माझा स्नेहामानाचा ज्वालामुखी तेजाचा प्रखर झोत शिवरायांच्या स्मरणाने स्वाभिमान निर्माण होतो ओतप्रोत। गुलामगिरीच्या अंधाराला ज्यांनी नवा प्रकाश दिला त्या शिवछत्रपतींना वंदन करून सुरू करूया शिवजयंतीचा हा भव्य सोहळा। आजच्या या पवित्र दिवशी आपण हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत संस्थापक रयतेचे राजे श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत। या मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करूया। ज्योतीतील जागा होतो ज्ञानाचा पवित्र प्रकाश, शिवरायांच्या चरणी अर्पूया श्रद्धेचा सुवास। दीप उजळू दे संस्कारांचा, प्रेरणीय होवो आरती, शिवप्रतिमेसमोर नतमस्तक होवो ही सारी धरती। आता आपण मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्षांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून, तसेच मी पुरोहित डेप्युटी CMO आपले, तसेच आमच्या चीफ मॅट्रन महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत 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 राजा शिवछत्रपती महाराज की जय। राजा शिवछत्रपती महाराज की जय। राजा शिवछत्रपती महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। जास्त खाली गेलं, तुमच्या हाताने वर करा। आज ज्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांना मी वंदन करून या ठिकाणी आज आपल्यासमोर माझे विचार व्यक्त करतात। आजच्या या प्रसंगी उपस्थित असणारे आपल्या हॉस्पिटलचे CMO, डेप्युटी CMO आणि बाकी सर्व मान्यवर आणि इथले कर्मचारी मित्र, आपल्या सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपल्या जयंतीच्या कार्यक्रमाला आलेलो आहे आणि आजचा जयंतीचा कार्यक्रम माझ्यासाठी थोडासा वेगळा आहे की आता मी विचार केला की जयंतीचा कार्यक्रम म्हणजे थोडासा हॉल, पण इथे हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटल हा सायलेन्स झोन असतो आणि इथे भाषण करायचं। तर मला आधी वाटलं कसं काय करायचं, पण ठीक आहे आपण करूयात, आता काय हरकत नाही। तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना जसं तुम्ही ज्या सुरुवात केली, माझ्यावर प्रचंड दडपण आलं की एवढे विशेषण शिवाजी महाराजांनी, बरोबर अनेक विशेषण शिवाजी महाराजांविषयी वापरले जातात आणि कमी पडतात बरेच सारसे। मग शिवाजी महाराज खास करून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सुद्धा हे म्हणजे आपल्या देशामध्ये राजराजवाड्यांचा देशच म्हणता येईल त्याला, आपल्याला आपल्या देशाला एका काळापूर्वी। मग असे एकच शिवाजी महाराज का आहेत की ज्यांचा डंका संबंध भारतभर वाचतो, तो बाहेरही वाचतो बऱ्याच वेळेला। असं कारण काय आहे? आणि त्या काळात म्हटलं जायचं की मराठ्यांचं साम्राज्य, मराठ्यांचं साम्राज्य। तर मराठ्यांचं साम्राज्य याची व्याख्या आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे। मराठ्यांचं म्हणजे मराठा जातीचं नाही,
सगळ्यात महत्त्वाची क्लिअर गोष्ट, बरोबर आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व स्तरातील सर्व जातीच्या लोकांचं त्यांच्या प्रयत्नांनी मिळून निर्माण झालेलं राज्य हे मराठ्यांचं साम्राज्य होतं त्या काळामध्ये. त्यामध्ये आणि शिवाजी महाराज एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व आहे माझ्या दृष्टिकोनातून. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सरदार होते आणि घराणे होते, ज्यांना आजच्या काळात काही राजे पण म्हणतात, तो सावंत असतील, शिर्की असतील, गायकवाड असतील, जाधव असतील, तुमच्या भोसल्यांमध्ये पण बाकीचे भोसले असतील किंवा बरेच लोक आहेत. मग या लोकांत फक्त शिवाजी हे वेगळे का आहे, शिवाजी महाराज हे का वेगळे आहेत? लक्षात येईल तुमच्या की अगदी शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज सुद्धा हे राजे नव्हते, बरोबर आहे. म्हणजे मी काय वादग्रस्त बोलणार नाही, पण त्यांना महाराज म्हणतो आपण, ठीक आहे, काय हरकत नाही. तर माझं म्हणणं हे आहे की एकमेव मराठा ज्यांनी चाकरी करण्याचं नाकारलं. ओके, अगदी शहाजी महाराज आदिलशहाकडे होते, कुतुबशहाकडे होते, ह्या सगळ्या शहांच्या म्हणजे त्याच्या तळी उचलल्यामध्ये मराठ्यांची शक्ती त्या काळात वाया गेली. परंतु शिवाजी महाराजांचं ट्रेनिंग बघा, एखाद्या महिलेने, स्त्रीने आणि आईने जर मुलाला विशेष आणि चांगलं ट्रेनिंग दिलं तर काय होऊ शकतं, तो शिवाजी महाराज होऊ शकतो. की आपण वाचलेलं आहे की जिजाबाईंनी शिवाजी महाराजांचं चरित्र घडवण्यात ॲज अ पुरुष म्हणून, ॲज अ योद्धा म्हणून, ॲज अ राजा म्हणून बाळराजे हे विशेषण जिजाबाईंनी हमेशा नेहमी शिवाजी महाराजांसाठी वापरलेलं आहे. बाळा, ए बाळ्या, ए पिंट्या, ए चिंट्या असं नाही वापरलेलं. त्यामुळे मानसिकता म्हणजे बघा लक्षात, माणसाची, आता तुम्ही डॉक्टर म्हणता, काही सायकॅट्रिस्ट असते, तो माणसाला बोलू कसं तो माणूस घडत असतो. तर म्हणजे शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये ते सॉफ्टवेअर फिट झालं होतं, ती संकल्पना फिट झाली होती की मला राजा व्हायचंय. ज्या पोरांना आता काय करायला पाहिजे हे कळत नाही, त्या वयामध्ये शिवाजी महाराजांची राज्याची स्थापना केली. 16व्या वर्षी, 15 ते 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्त्री म्हणजे जिजाबाईंची इच्छा होती की हे झालं पाहिजे आणि त्यांनी ते केलं. पण हे करत असताना कसं केलं त्यांनी की ही आपल्या स्वतःच्या नावावरती या राज्याचा सातबारा असता कामा नये, तो आपल्या सर्व जनतेच्या नावावरती असतो. हे करत असताना आपण याला घेऊन त्याला घेणार नाही असं काही करतात. तर मला थोडी पंचायत होती माझी कधी कधी बोलत असताना, जेव्हा ठासून हिंदवी स्वराज्य संस्थापक बोलले जाते तेव्हा माझी फार अडचण होती. कारण काय आहे की शिवाजी महाराज मी कधीही हिंदूंचा राजा मानत नाही, मी पर्सनली मानत नाही. तुमच्या भावनांची पूर्ण कदर करतो. का? कारण काय की बघताय तुम्ही की शिवाजी महाराजांचा तोफखान्याचा प्रमुख कोण आहे, लष्करात प्रमुख पदावरती कोण आहे, पर्सनल सिक्युरिटी गार्ड कोण आहे, अंगरक्षक कोण आहे. आणि मला सांगा, एखादा अंगरक्षक कुणाला बनवू शकतो माणूस? फॉर एक्झाम्पल, माझा मुसलमानावरती विश्वासच नाही, त्याला माझा पर्सनल गार्ड बनवेल का? मग कसे गार्ड होते शिवाजी महाराजांचे? मुस्लिम गार्ड होते. तोफखान्याचा प्रमुख कोण होता? बरोबर आहे. मग दुसरी गोष्ट अजून सांगायची की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी त्यावरती असं म्हणायचे की लाखो गेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा भरता कामा नये. बरोबर. म्हणजे अनेक लढायांमध्ये शिवाजी महाराजांच्या सरदारांनी आपला जीव दिला. म्हणजे बाजीप्रभूची गोष्ट असेल तुम्ही सांगतो, किंवा आग्र्यातून जेव्हा सुटका त्यांची ते निघून आले त्यावेळेस ज्यांनी राहण्याचं पसंत केलं, तिथं डुप्लिकेट शिवाजी बनण्याचं ज्यांनी काय मान्य केलं आणि त्या सेलमध्ये जे राहिले त्याला माहिती नव्हतं का औरंगजेबाला माहिती पडलं की आपलं काही खरं नाही होतं की काय माहिती त्यांना? बरोबर. का त्यांना लाच दिली गेली होती की आता हे एवढे पैसे घे आणि मरायला तयार होते? बरोबर. असं काहीच नव्हतं. काय होतं की कसंही झालं तरी आमचा राजा सुटला पाहिजे, आमचा राजा परत सुखरूप गेला पाहिजे, ही भावना होती. आणि ही भावना शिवाजी महाराजांच्या सैन्याला सैन्य म्हटलं नाहीये, काय म्हटलं? मावळे म्हटलेलं आहे. बरोबर आहे. मावळे म्हणजे मला असं वाटतं की हा शब्द मावळण हा शब्द एक आहे. मावळण म्हणजे आत्या,
बरोबर. आणि आत्या मुलाला फार प्रिय असते, बरोबर आहे. तर आत्या आणि आत्याशी रिलेटेड किंवा आपल्या अतिशय क्लोज रिलेटिव्ह लोक आणि क्लोज रिलेशन मधले जे लोक असतात शक्यतो धोका देत नाहीत आपल्याला. म्हणजे अतिशय विश्वासू, अतिशय जवळचे रक्तामासाचे लोक. मग हे मावळे जरी रक्तामासाचे म्हणत असलो तरी मात्र मराठा जातीचे नाही, बरोबर. मराठा या जातीचे नाही. मग कुठले? मग तुम्ही बघत असाल की कोण होता हेर खात्याचा प्रमुख? बहिरजी नाही, रामोशी होता, बरोबर. अनेक किल्लेदार महान समाजाचे होते त्या काळात, बरोबर आहे. तो म्हणजे हे जे लोक आहेत, तर ही गोष्ट अशी आहे की आपल्याला जवळचे लोक, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, सगळ्या स्तरातले लोक घेऊन त्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं. तर विशेषतः काय केलं त्याच्यामध्ये? त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जमीन, ज्या आज आपल्याकडे जमीन मोजण्याचं काम, ब्रिटिशांनी आपल्याकडे जमीन मोजण्याचं काम केलं, पण त्याच्या आधी काम केलं शिवाजी महाराजांनी जमीन मोजण्याचं. जो आजचा तलाठी आहे, तलाठ्यासारखा अधिकारी निर्माण केला, लोकांच्या नावावरती जमिनी केल्या आणि जमिनी करून शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी आज जे सरकार प्रोत्साहनाच्या योजना राबवत आहे, आधुनिक सरकार, त्या काळात त्यांनी राबवलं. ते करत असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? तर शेतकऱ्यांना बी बियाणं दिलं, किंवा शेती कसायची असेल तर बी बियाणं दिलं, त्याच्यासाठी अवजारं दिलं. आणि जर दुष्काळ पडला तर तुम्ही लगान चित्रपट बघितलाय, काही हो टॅक्स द्यावा लागेल. तर यांनी सांगितलं तसं नाही की जर पिकलं नाही तर टॅक्स द्यायचा, पेंडिंग असलं तर हप्त्याने नंतर घेऊयात आपण. म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज नाही. किंवा त्या काळात जहागीरदाऱ्या होत्या, प्रचंड अशा स्वरूपाची लुटपाट होती लोकांची, त्या लुटीही शिवाजी महाराजांनी बंद केल्या. त्यामुळे शिवाजी महाराज अतिशय प्रिय राजे त्या काळात होते लोकांचे. तर ती एक सिस्टम निर्माण केली त्याने त्या काळामध्ये. आणि शिवाजी महाराज विशेषतः जाणले जातात आणि आजच्या राज्यकर्त्यांना सुद्धा ते अतिशय आदर्श अशा स्वरूपाचा माणूस आहे. काय आहे? स्त्रियांच्या विषयीचं वर्तन. तुम्हाला कल्याणच्या शिवदाराच्या सुनेचं उदाहरण माहिती आहे, मी रिपीट करणार नाही. रांजाच्या पाटलाची गोष्ट कदाचित माहिती असेल तुम्हाला. रांजाच्या पाटलाने, पाटील म्हणजे गावाचे सगळे सर्वा, आणि त्या काळात असं क्लिअर सांगतात की बायका सुरक्षित नव्हत्या. पण शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा त्यांना कळालं की राजाच्या पाटलाने एका पोरीवरची बलात्कार केला, तिने आत्महत्या केली, ती खबर त्यांना उडत कळाली, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांना पकडून आणण्याचं फरमान सोडलं. त्याच्या मुसक्या बांधून आणल्या असं उल्लेख आहे इतिहासामध्ये. मुसक्या बांधून तोंडाला बांधून आणतात, ते बैलांना वगैरे आणतात मुसक्या बांधतात, आणि त्याचे हातपाय तोडले. आणि जर ही अशी खबर पोहोचल्यानंतर दुसऱ्याची हिंमत होण्याची जरा शक्यता कमी असते. दुसरी गोष्ट अजून अशी आहे की सावित्रीबाई देसाई नावाची किल्लेदार होती. बेळवाडी नावाचा एक किल्ला होता, त्या किल्ल्यावरती गायकवाड नावाच्या एका सरदाराने वेढा दिला आणि तो किल्ला जिंकला. आणि जिंकल्यानंतर तिच्यावरती बलात्कार केला. तो बलात्कार करणाऱ्याच्या या सरदाराला किल्ला जिंकला ही तर चांगली गोष्ट आहे, पण या चांगल्या गोष्टीसाठी त्याला काय बक्षीस दिला स्वाभाविक होतं, परंतु बक्षीस तर काय भेटलं नाही. परंतु त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्याचे डोळे फोडण्यात आले आणि आयुष्यभर त्याला कैदेत ठेवण्यात आलं. तर ही स्त्रियांच्या विषयी वागण्याची आणि ते जे उद्गार आहे शिवाजी महाराजांचे की इतके देखणी माझी, इतकी सुंदर माझी असं, तुम्ही किती देखील असतो, आम्ही किती. अर्थात शिवाजी महाराज तर हँडसम नाहीत असं कोणी म्हणू शकत नाही, बरोबर आहे. ही इज हँडसम. पण ते काय म्हणतात की माझी आई इतकी आणखी सुंदर असते, जिजाबाई पण सुंदर होत्या, तर मग मी अजून किती सुंदर असतो. तर ही जी स्त्रियांविषयीची अपार अशी, म्हणजे जी तुकारामांची म्हणायची परस्त्री समानी जावे माते समान, तर माते समान परस्त्री सोबतचं जे वर्तन पाहिजे ते त्यांनी केलेलं आहे. तर अशा स्वरूपाचे जे शिवाजी महाराज आहेत की त्यांनी अनेक बदल केले, प्रशासन घडवलं त्या काळामध्ये. आणि स्त्रियांच्या विषयी, स्त्रिया परत आणखी तुम्ही म्हणताय की जसं खास करून आपल्याला स्त्रियांच्या विषयीचा जो मान सन्मान त्या काळात, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या काळात भारतामध्ये नव्यानेच आलेले फ्रेंच होते, पोर्तुगीज होते आणि ब्रिटिशमध्ये यांची इथे जम बसवण्याची त्या काळात सुरुवात होती त्या काळामध्ये. परंतु ह्या तिन्ही विदेशी लोकांवरती प्रचंड मोठी दहशत होती ती शिवाजी महाराजांची होती.
शिवाजी महाराजांना ते फटकून वागत असतात, तर त्यांच्यावरती कंट्रोल आणि अंकुश आणि दहशत करण्याचं काम सुद्धा शिवाजी महाराजांनी केलं होतं. आपल्या म्हणजे या राज्यामध्ये लोक, सगळ्या प्रकारचे लोक, जसं आज आपण म्हणतो की हा स्टेट, जसं सेक्युलर स्टेटची जी गोष्ट आहे, आज आपल्या कॉन्स्टिट्यूशन जरी म्हणत असलं तरी मात्र त्यांनी ते प्रॅक्टिकली केलेलं आहे. तो प्रॅक्टिकल हा सेक्युलर स्टेटचा कॉन्सेप्ट राबवणारे शिवाजी महाराज त्या काळात, म्हणजे आधुनिक काळातल्या संकल्पना त्या काळात नव्हत्या, म्हणजे 396 वर्षापूर्वी, परंतु त्यांनी त्या राबवल्यामुळेच शिवाजी महाराजांचा डंका जो आहे तो महाराष्ट्रात मानवी सामग्रीमध्ये, कविशास्त्रामध्ये बलाढ्य शत्रूला कसं जेरीस करायचं याचं तंत्रमध्ये ते तंत्र आहे. आणि त्या तंत्राच्या आधारावरती शिवाजी महाराजांनी आपलं प्रचंड मजबूत अशा स्वरूपाचं साम्राज्य उभं केलं. तर अशा शिवाजी महाराजांना मी आजच्या या प्रसंगी अभिवादन करतो. तुम्हा सगळ्यांना या जयंतीच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. विश्लेषण केलंय, आपल्याला मान्यवरांनी करून दिलेले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. दिवशी राज दरबारी आला वंशाचा बाळ शिवाजी. आनंद झाला राजे शहाजी, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी, केली आरास नाना हो परी. नाव घालती दासी सुंदरी, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा, साऱ्या नगरीमध्ये आनंद मोठा. फुटा बायानो साखर वाटा, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी केला शृंगार, आले तानाजी मामा शेलार. शिवाजी हाती शोभे तलवार, जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी केली, धन्य अंबिका धावून आली. विजय प्राप्ती राजांनी दिली, जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी लावून लळा, कानी कुंडल मोत्यांच्या माळा. कंद केशरी कपाळी टिळा, जो बाळा जो जो रे जो. सातव्या दिवशी सातही कला, जिजाबाई पोटी जन्मला हिरा. त्याच्या मुकुटाला मोत्याचा तुरा, जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी आनंद मोठा, आले सेनापती तानाजी सुद्धा. हाती तलवार फिरवी पट्टा, जो बाळा जो जो रे जो. नवव्या दिवशी नवरत्न हिरा, जसा मोत्याने गुंफिला तारा. त्यांच्या प्रकाशाचा प्रकाश सारा, जो बाळा जो जो रे जो. दहाव्या दिवशी लावून ध्वजा, शहाजी राजांनी जमविल्या फौजा. बाळ शिवाजी दक्खनचा राजा, जो बाळा जो जो रे जो. अकराव्या दिवशी 11वा रंग, पाहुणी झाली सेना हो दंग. पाची हत्यार राजाच्या संग, जो बाळा जो जो रे जो.
12व्या दिवशी बोलवा माळी, केली आरास लावून केळी. नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जोरे जो. नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जोरे जो. नाव शिवाजी ऐका मंडळी, जो बाळा जो जोरे जो. महाराज की जय भवानी. आणि इथे उपस्थित माझे शिवभक्त देशबांधवांना माझा साष्टांग नमस्कार. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी अशा शब्दात ज्याचे वर्णन केले जाते, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शैव छत्रपती महाराजांना माझा मानाचा मुजरा. 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाऊने त्यांना रामायणातल्या महाभारताच्या गोष्टी सांगून लहानपणापासून अन्यायाविरुद्ध कसं झगडायचं हे त्यांना व्यवस्थित सांगितलं, शिकवलं आणि त्यांच्या शहाजीराजे आणि जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. शिवराय हे केवळ योद्धा नव्हते, तर ते एक प्रजाहितदक्ष राजे होते. त्यांनी गुलामगिरीच्या अंधारात चाचपणाऱ्या रयतेला स्वराज्याचा प्रकाश दाखवला. त्यांनी लढाया जिंकल्या, पण कुणाच्या स्त्रियांच्या मुलामुलींचा अपमानित केले नाही, उलट त्यांचा सन्मानच केला. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा ही युद्धनीती वापरून बलाढ्य शत्रूंना धूळ चारली. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा स्वराज्याची साम्राज्याची स्थापना केली. 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते शिवछत्रपती बनले. चला तर आजच्या या पवित्र दिवशी आपण संकल्प करूया की शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आपण एक जबाबदार नागरिक बनू आणि त्यांच्या विचारांचा वारसा चालू. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. थँक्यू. भगत सिस्टर या. आपल्या वेळात वेळ काढून आलेले आहेत, त्यांनी पुढे येते. 50 वर्षानंतरही ज्यांचे नाव घेताना छाती अभिमानीने फुगते, डोळ्यात तेज येते आणि हात आपोआप मस्तकाला लागतो, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कलम नव्हते, कागद नव्हता, कलम नव्हते, कागद नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनवर होता माझ्या छत्रपती शिवाजी राजा, कारण सिंहासनवर होता माझ्या छत्रपती शिवाजी राजा. जाणता शिवाजी राजा असा एकही स्त्रियांना सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि जनतेच्या कत्यावाढाला सर्वोच्च स्थापित केले. त्यांचे जीवन उत्पला संकटामध्ये धैर्याने उभे राहणारे प्रेरणा दिली. आपण रुग्णालयात कार्यकर्ता असताना शौर्य, प्रामाणिकपण आणि लोकसेवेची भावना आपल्याला मध्ये दिसली पाहिजे. रुग्णसेवा हीच खरी राष्ट्रसेवा आहे हे आपण त्यांच्या विचारपासून शिकवू शकते. त्यांच्या आदर्शानुसार कार्य करण्याची प्रतिज्ञा करूया. छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही प्रेरणादायी विचार प्रस्तुत करते. स्त्री ही आई आहे, तिचा अपमान सहन केला जाणार नाही. धर्मासाठी नाही, स्वराज्यासाठी तलवार उचलली. शत्रूशी लढताना बुद्धी आणि धैर्य
दोन्हीही आवश्यकता आहे. श्वासात रोखुनी वादळ, श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात शेकली आग, डोळ्यात शेकली आग, हातात धरली तलवार, हातात धरली तलवार, छातीत धरले पोलाद, सॉरी हा मिस्टेक आहे. धन्य धन्य हो महाराष्ट्र, धन्य है आपले महाराज छत्रपति शिवाजी महाराज. मैं एक व्हाट्सएप में आया हुआ मैसेज बोलना चाहती हूँ. जो 65 किलो की तलवार चलाता है उसका नाम यशाजी. जो 2000 सैनिकों से अकेला लड़ता है उसका नाम बाजी. जो हाथ कट गया फिर भी लड़ता रहा उसका नाम तानाजी. जो 8 घंटों में घोड़ा दिल्ली से पूना तक ले आता है उसका नाम संताजी. जो सिर्फ 700 मराठा को लेकर 30,000 मुगलों को भगाता है उसका नाम रामजी. जो मुगलों को घरों में घुसकर जासूसी करता उसका नाम बहिर जी. जो अफजल खान का सिर काटकर लाता है उसका नाम संभाजी. जो शत्रुओं को घर में घुसकर वार करता है उसका नाम धनाजी. जो शेर के साथ लड़कर उसे फाड़ डालता है वो छत्रपति संभाजी. और जो इन सबको एक साथ लेकर स्वराज्य का निर्माण करता है उनका नाम है छत्रपति शिवाजी महाराज. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. आजचे आपले प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, आदरणीय प्राध्यापक श्री गजानन भाऊराव डोंगरे आणि सर्व सिनियर ऑफिसर्स आणि माझे सर्व सहकारी मित्र आणि मैत्रिणी. मंडळी, आभार हा शब्द जरी छोटा वाटला ना तरी त्यात फार मोठा अर्थभाव दडलेला आहे. व्यक्तीची विनम्रता दर्शविणारा भाव म्हणजे आभार. समोरील व्यक्तींविषयी प्रेम, आदर दर्शविणारा भाव आचार म्हणजेच आभार. माणसाचे माणसाशी असलेले नाते दृढ करणारा भाव म्हणजे आभार. आभार आपल्याला कृतज्ञता, शालीनता दर्शवतो. आभार ही एक मानवी भावना आहे. आभार मानणाऱ्यासाठी अमूल्य तर आहेच आणि तो प्राप्त करणाऱ्यांसाठी सुद्धा मौल्यवान ठेवून आहे. म्हणूनच आभार प्रदर्शन हा एका कार्यक्रमाचा फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आज सर्वप्रथम मी आजच्या शिवजयंती उत्सवाच्या आयोजक आणि संयोजकांचे मनस्वी आभार मानते, ज्यांनी मला या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शनाचे कार्य सोपवले. आज 350 वर्षांनंतर सुद्धा प्रत्येकाचं आयुष्य बदलण्याची ताकद ज्या मंत्रामध्ये आहे तो मंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात आपण मोठ्या संख्येने एकत्र आलो. या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वेळ काढून आदरणीय प्राध्यापक इथे आले, त्याबद्दल त्यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल आदरणीय प्राध्यापकांचे मी आपल्या मुंबई पोर्ट ऑथॉरिटी प्रशासनातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महान योद्धा, आदर्श राज्यकर्ता, धर्माभिमान, नीतिवंत, दूरदर्शी राजा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा आपण अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी आढावा घेतला. अर्थात तो आपल्याला थोडा आटोपता घ्यावा लागला, कारण आपण हे रुग्णालय असल्यामुळे आम्हाला तुम्हाला फारसा जास्त वेळ देता आला नाही तुम्हाला. त्याबद्दल मी प्रथम माफी मागते. शिवाजी महाराजांचे प्रशासन, त्यातही तुम्ही शिवाजी महाराजांचे प्रशासन कौशल्य, शौर्यगाथा, स्त्री सन्मानाची त्यांची असलेली भूमिका, तसेच स्वराज्य स्थापनेमागील त्यांची असलेली दूरदृष्टी यांचे इतकं सुंदर विश्लेषण तुम्ही आमच्यासाठी आमच्यापुढे सादर केलं, ते आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. केवळ इतिहास म्हणून नव्हे तर जीवनात आचरणात आणण्यासाठी जी मूल्य म्हणून आपण महाराजांचे विचार आपल्यासमोर मांडले ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत. सर, आपल्या प्रभावी वाणीमुळे आणि सखोल ज्ञानामुळे आजचा आमचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला असं मी म्हणेन. आपल्या मार्गदर्शनामुळे महाराजांच्या आदर्शाचे अनुकरण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू.
पुन्हा एकदा या प्रेरणादायी सत्रासाठी आणि आपल्या अमूल्य मार्गदर्शनासाठी मनपूर्वक धन्यवाद. आजच्या आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर पटेल मॅडम यांचेही मी विशेष आभार मानायला हवे, कारण या कार्यक्रमाची संकल्पना राबवण्याची त्यांनी विशेष परवानगी तर दिलीच, पण शिवाय या कार्यक्रमात त्यांनी स्वतःने रीतीने सहभाग नोंदवला आणि अतिशय सुंदर शिवाजी महाराजांसंबंधीचे त्यांचे विचार त्यांनी प्रकट केले. धन्यवाद. सर्व सिनियर ऑफिसर्स आणि उपस्थित सर्व मेडिकल ऑफिसर्स तसेच रुग्णालयातील माझे सर्व सहकारी मित्रमैत्रिणी आपापल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल या सर्वांचे विशेष कौतुक आणि आभार. सर्व CISF स्टाफ, रुग्णालयाचे सर्व सतर्क सुरक्षा रक्षक कर्मचारी यांचेही मी इथे आभार मानते. महाराजांचा पाळणा सादर केल्याबद्दल श्रेयाचे खूप आभार. वारंग सिस्टरनी महाराजांबद्दलचे आभार विचार व्यक्त केले. वारंग सिस्टर तुमचेही खूप आभार. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक सर्व संयोजकांनी जी काही आठवड्यावर मेहनत घेतली, जी काही तयारी केली, विशेष करून आपले सॅनिटरी सुपरवायझर दुमासाहेब आणि हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे कौतुक आहे. अर्थात तुमच्या आमच्यातल्या दुवा सूत्रसंचालिका सिस्टर किरण वांगरे यांचे सुद्धा विशेष आभार. सर्व अल्फाफॉर्म स्टाफ ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्वच्छता बैठकीचे नियोजन केले त्या सर्व स्टाफचे आभार आणि विशेष कौतुक. डेकोरेटर रमा ज्यांनी हा स्टेज, लाईटिंग आणि सजावट यांची व्यवस्था केली, म्हणून त्यांचे सुद्धा मी इथे उल्लेख करू इच्छिते. छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ही कमीत कमी वेळेमध्ये सुशोभित करून आपल्याला इथे दिल्याबद्दल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे मिस्टर माधव यांचेही इथे आभार मानते. आणि सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या कार्यक्रमाला सहभागी मदत केलेल्या सर्वांचेच मी इथे आभार मानते. आणि सर्वात शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट तुमच्या सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, आभार आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता झाल्याची घोषणा.